गेल्या 5 ते 6 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे याही वर्षी गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये शेतात उभे असलेल्या सोयाबीन तसेच कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पीक, मक्यांच्या कणसाला बोंड फुटलेले आहे। तसेच शेतामध्ये उभ्या केलेल्या सुड्याला बोंड फुटलेले आहे। कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याचीच पाहणी करण्याकरिता मलकापूर मतदारसंघातील नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार राजेश एकड़े हे दहिवाडी, शेलगाव, मुकुंद, नायगाव, पिंपरी, आडावा, जवळा बाजार आदी ठिकाणच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा केली। आज सकाळपासून आम्ही पिकाच्या नुकसानीचा सर्वे केलेला आहे। सोबत तहसीलदार आणि कृषी अधिकारी सुद्धा होते आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या समेत आम्ही संपूर्ण या नांदुरा तालुक्याचा सर्वे केला। सर्वे करत असताना अतिशय विदारक परिस्थिती आहे। जे हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या अकृपेनं शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून लावला। जे पीक 8 दिवसात घरी येणार होतं ते पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे। विशेष करून ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी आणि कपाशी या संपूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे। आता आमची मागणी अशी आहे शासनाला की सरसकट कोणताही सर्वे न करता सरसकट हेक्टरी 25,000 रुपये शेतकऱ्यांना सरळ अनुदान देण्यात यावं, ही मागणी आमची आहे। यावेळी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25,000 रुपये मदत देण्याची शासनाला मागणी केली। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बुलढाणा येथून विदर्भ न्यूज करिता पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।